थँक्यू सो मच. चला यानंतर होणारी मॅच दोन संघांमधील. सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पुन्हा एकदा घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये. तुर्तास छोटासा ब्रेक आणि त्यानंतर वळणार आहोत आपण या मॅचच्या दिशेने. स्टेट इन विथ DBN लाईव्ह. थँक्यू. थँक्यू. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वसई विरार प्रीमियर लीग 2026 पर्व आहे दुसरं, आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर चौथ्या सामन्याला सुरुवात होते. साईना स्पोर्ट्स क्लब वर्सेस शिवसाई हे दोन्ही संघ आता मात्र तयारीत आहेत. पहिला सामना आपण बघितला तथास्तु ग्रुपने जिंकला होता. दुसरा सामना बघितला तर ST20ने जिंकला होता. आणि तिसरा सामना बघितला आपण पुन्हा एकदा तथास्तु ग्रुपने या ठिकाणी जिंकला आहे. आणि हा चौथा सामना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑफ साईडला चेंडू बघितला आपण ड्राईव्ह केला जातोय. दोन्ही संघांना एक विनंती करतोय की एक प्लीज प्रतिनिधी पाठवायचा आहे तुमचा. एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं आहे. मोठी स्पर्धा आहे. विनंती करतोय. तर आई जीवदानीचं ऐतिहासिक मैदान, आणि ऐतिहासिक मैदानावरती बघितलं आपण मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठंसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ऑफ साईडला विकेट किपर बघितला आपण तर विकेट किपरच्या जस्ट बाजूला बघितला आपण एक स्लिप पाहायला मिळते, ज्या ठिकाणी संधी पाहायला मिळत आहेत. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय या ठिकाणी खणखणीत चौकार. खेळलाय खूप सुंदर असा फटका. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा कशा पद्धतीनं फायदा घ्यायचा ना ते अगदी दाखवलं त्या ठिकाणी. धवसिंग धापलकावरती आपण पहिला तर जाऊन पोहोचतायत 5 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रीतम बारी. स्ट्राईकवरती बॅटर तयार आहेत विनायक भोईर. आकुर्ताप्याचा बॉल शॉर्टम पूल केलाय. फटका खूप छान पद्धतीने खेळलाय. ऑन साईडला जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावपलकावरती 6. पहिला 3 बॉलचा केस संपलात. असे 2 संघ मैदानाच्या मध्ये आहेत. एका बाजूला शिवसाई स्पोर्ट्स तर संघ सध्या मैदानावरती आपण पहिला तर जो जीवदानीचा संघ मैदानावरती तुम्हाला दिसतोय, आणि त्या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. दोन्ही संघ बघितला तुल्यवान संघ आहेत. एका बाजूने सायना स्पोर्ट्सचा संघ, दुसऱ्या बाजूने शिवसाईचा, म्हणजे दोन्ही एस नावाचे हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेज तरार चेंडू होता, तितकाच तेज तरार स्ट्रोक देखील पाहायला मिळतो. एंटर द गॅप अँड दॅट विल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स देअर. आपण पाहिलं तर हा खूप चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि धावसंख्या धावपलकावरती 10. प्रीतम बारी, करण मोरे भरपूर वेळा एकमेकांच्या संघामध्ये खेळणारे 2 खेळाडू आहेत, पण आज एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत आणि दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत. शफल झालंय आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. करण मोरेचा जलवा मैदानावरती झालाय सुरू. षटकार. कास्ट तरी स्ट्रोक देखने को मिलता हुआ. ये स्ट्रोक बिल्कुल सुपर से ऊपर और आ गया है यहाँ पर सिक्सर. 6 धाव्याने संघाची धावसंख्या 16. काय फटका होता करणचा. असे स्ट्रोक खेळणं तो अगदी जाणतोय, आणि मैदानाच्या मध्ये करणच्या बॅटमधून षटकारानं धावफलकावरती धावा झाल्या त्या 16. नेक्स्ट बॉल. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चॉप केला. फटका छान खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील धावा 4. करणची स्ट्रेंथ, आणि त्या स्ट्रेंथ वरती बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आलाय चौकार.
कट और रन मिलते हुए यहाँ पर फटाफट बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ, लाजवाब स्ट्रोक। खूप चांगली गोलंदाज अगदी बॅटिंग पाहायला मिळाली करण मोरेची. पहा पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला अगदी चॉप केलं, फटका छान पद्धतीने खेळलात. प्रीतम बारीचा बॉल खराब नव्हता, परंतु त्याच्यापेक्षाही चांगला स्ट्रोक करण मोरेनं मैदानाच्या मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा ह्या धावफलकावरती साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने प्रीतम बारी आहे, दुसऱ्या बाजूने करण मोरे आहे. तर दोन्ही बघितलं पालघर जिल्ह्याचेही सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मोठमोठे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग तो ठाण्याचा सितारा असो, मग तो वाकलनचा सितारा असो, मग महाराष्ट्राचा सितारा असो, किंवा तो गुजरातचा का मी म्हणेन सितारा असो ना, मी म्हणेन अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यस डेफिनेटली. आणि पालघर जिल्ह्यामध्येच ही स्पर्धा आहे. VBPL म्हटलं तर आपल्या पालघर जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. पहिलं पर्व त्याच्यापेक्षाही दुसऱ्या पर्वाचा थाट, आणि हा थाट रंगलाय सध्या जीवदानी क्रिकेट क्लबच्या या मैदानावरती. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20. अब्राम गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहू शकता सेकंड ओव्हरमध्ये करण मोरेच्या पहिल्या 4 मध्ये 15 आणि विनायक भोईरच्या 2 मध्ये 5 धावेची 7 ही अगदी जोडी जर जमली ना तर मैदानाच्या मध्ये धावा हे अगदी कोऱ्याने वाहताना पाहायला मिळतील सर. नक्कीच तुझी माझी जोडी जमली हे नक्कीच ऐकायला बरं वाटेल. मात्र जोडी जमणं गरजेचं आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होणंही इथे गरजेचं आहे. बघायचं आहे इनर रेंज लागली होती, टप्पा पडला आणि त्याच्यानंतर बघितलं चेंडू पाठीमागे निघून जातोय. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, या ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. या काल देखील मी म्हटलं होतं कोणाच्या कणाकणामध्ये, कोणाच्या मनामनामध्ये, कोणाच्या हृदयामध्ये बसलेली ती स्पर्धा ती आहे वसई विरार प्रीमियर लीग. नक्कीच VBPLचा पण माझ्या धावसंख्या धावफलकावरती 20 स्ट्राईक एनवरती पुन्हा पाहायला मिळतील. विनायक भोईर अब्राम गोलंदाजी मार्कवरती आहेत. 1.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. पहिला बॉल डॉट टाकलाय. अब्राम वर्सेस विनायक भोईर, धावसंख्या 20. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय, जडमध्ये टाकलाय, प्रत्युत्तर नाही देऊ शकले बॅटर. मैदानाच्या मध्ये आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.2 चेंडू फेकून झाल्यात आणि धावा आहेत 20. 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका बाजूने शिवसाई प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने साईनाथ स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी प्रयत्न करतोय. दोन्ही संघ बघितलं तुल्यमान आहेत. आज बघितलं आपण मोठमोठे सितारे आज देखील आपण बघितलंय. संजू कांबळे यांना बघितलंय, बंटी पटेल यांना बघितलंय, विघ्नेशला बघितलंय, प्रीतम बारी यांना बघितलंय. गोलंदाज सज्ज होतोय. ड्राईव्ह केला होता, कार्पेटच्या पद्धतीने चेंडू निघून येतोय. विनायक बघितला आपण सिंगल घेतोय आणि स्वतः थांबतोय तिथे. एकच धाव येते. एकेरी धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती. तर विनायक भोईर, करण मोरे, भरत पाटील, अयूब शेख, नक्कीच आज बरेचसे सितारे आपण बघितलेत. आणि त्यातल्या त्यात आपल्या वसई विरारचे देखील काही असे खेळाडू आहेत ज्यांना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय, नेहमी पाहतोय. आणि तेही खेळाडू कारण टॅलेंट, टेम्परामेंट, टेक्निक तुमच्यामध्ये जे असतात ना त्या मैदानावरती तुम्हाला दाखवायचे असतात. आणि ही संधी आहे VBPLच्या माध्यमातून आपल्यापर्यंत झालेली स्टेज, आपल्या परिसरातील असलेले खेळाडू, आपल्या आजूबाजूचे खेळाडू या सर्वांना एकत्रित करून सुरू असणारी स्पर्धा जर कुठली असेल तर ती VBPL आहेत. आणि त्यातल्या त्यात ऑल इंडिया आयकॉनच्या जोडीनं खेळण्याचा योग हा योग येत नाहीत, परंतु तो आयोजकांनी घेऊन आल्यात. षटकातील पुढचा बॉल फटका पुन्हा छान खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. पंचांचा सिग्नल, दॅट्स अ 4, चौकार. और बिल्कुल मस्तक पर दस्तक 4 रन आते हुए. धपलकावरती धावा झाल्या 25. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आलं. अब्रामला पाहतात आपण गोलंदाजीवरती पहिले 3 बॉल त्याने खूप चांगले टाकलेत, त्यामध्ये त्याने फक्त 1 धाव दिली होती, परंतु चौथ्या बॉलवरती आलेला चौकार. करण मोरे वादली विस्फोटक खेळी अगदी करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. 5 बॉलमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ आपण पाहतात 25 धावा विदाउट लॉस. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. फिल्डिंग पोझिशन मध्ये बदल करण्यात आला. डीप मध्ये आता एक खेळाडू घेऊन गेल्यात. अब्राम तयार. पुण्याचा मात्र स्ट्रोक खूप चांगला खेळलाय, बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4, चौकार.
प्लेयर 6 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या नावावरती आहेत. काय म्हणतोय करण, आय विल मेक ओनली रन अँड रन. अप्रतिम स्ट्रोक. यस, करण नावामध्ये रन आहेत आणि तो रन घेतोय हे इम्पॉर्टंट आहे. टीम सायना स्पोर्ट्स क्लब विरारही ते म्हणतायत बाबा करण तू रन कर, आणि करण रन करतोय. धावसंख्या 29 विदाउट लॉस. शेवटचा बॉल अब्रामचा पुन्हा एकदा लोअर फुलटच बॉल होता. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळला. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, जोपर्यंत कव्हर मधून फिल्डिंग करतील, फेकी करतील. 2 धाब्यांचा प्रयत्न वेगवान झालाय. मैदानाच्या मध्ये काय घडलंय, पंचाने सांगितलं की 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत, 2 धाब्याने धाव फलक पुढे गेलेत. आफ्टर 2 ओव्हर 31 रन साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण डीजे कडे जाऊयात आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. धाव फलकावरती पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये आपण 88 धावा बघितल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 70 धावा बघितल्या होत्या, तिसऱ्या सामन्यामध्ये 100 पार झाली होती आणि 112 धावा तिथे आपण पाहिल्या होत्या. हा सामना कितीपर्यंत जाईल तेही फार सांगणं कठीण आहे. बघा, अजून एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध खेळतोय. 7 चेंडू बाकी आहेत आणि 240 धावा झाल्या. त्यामुळे स्थितीमध्ये भारतीय संघ आनंदाची गुड न्यूज आपल्यासाठी तेही असणार आहेत. सध्या VVPL कडे प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे, कारण ग्रामीण भागातील आलेले खेळाडू आहेत. जसं आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत, रोहनदादा सावंत आहेत. चर्चा सुरू आहेत की आपल्या ग्रामीण भागातील देखील खेळाडू आज वैतरणाच्या परिसरातील म्हणा किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातील काही खेळाडूंना तुम्ही या मैदानावरती खेळताना पाहत आहात. आणि मोठी स्टेज आहे. VVPL म्हटलं तर आपल्या परिसरातील, आपल्या पालघर जिल्ह्यातील एक मोठी स्टेज आज खेळाडूंसाठी मात्र निर्माण करण्यात आलेली आहे. ती संपूर्ण VVPL कमिटीच्या माध्यमातून. विघ्नेश साकलतोड येत आहेत. अर्नाळ्याचा खेळाडू स्ट्राईक एनवरती अर्नाळ्याचाच खेळाडू विनायक भोईर. पहिला बॉल पंच वळतायत, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाब्याने सुरुवात होत असताना पाहायला मिळतात. धाव फलकावरती 32. सर सुरुवात फ्लाइंग स्टार्ट केलेत साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारनं 32 धावा. सुरुवात चांगली आहे. याचा अंत कसा होईल याचा देखील प्रेक्षक वर्ग विचार करतायत या ठिकाणी. मात्र कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 1 मार्चला अंतिम सामना याच मैदानावरती पार पडणार आहे मित्रांनो. थोडासा लांब होता चेंडू बॉडीपासून, बघितला थोडीशी अपील केली होती आणि त्याच्यानंतर बघितलं पंच सरळ नाकारतायत. अप्रतिम स्ट्रोक. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 32 विदाउट लॉस. 2.1 ओव्हर. 2.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. विघ्नेश वर्सेस विनायक एकमेकाचे डावपेस माहीत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आपण पाहिलं तर सरळ यष्टांच्या अगदी वरून जात असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. एका बाजूने विनायक थोडं स्ट्रगल करतायत, दुसऱ्या बाजूने करण मोरे 7 मध्ये 25वी इनिंग आतापर्यंत त्यांनी साकारलं आहेत आणि विनायक भोईर 7 मध्ये 6. 32 आफ्टर 2.2 ओव्हर. विनायक भोईर रणजी क्रिकेटर बघितलं एक संयमी खेळ करतोय, साथ देतोय करण मोरे यांना. लॉफ्टर स्ट्रोक झेल होईल का? यस इज गॉन देयर. गडी बाद. पाहायला मिळतात महत्वाची विकेट आले. विनायक जो दबाव दडपण प्रेशर वाढत होतं त्यावरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी कॅचच्या स्वरूपानं ऍक्शन रिप्लेमध्ये आपण टीबीएनच्या सध्या स्क्रीनवरती पाहिला हा झेल कशा पद्धतीने टिपला ते मात्र गोष्टी दाखवल्या जात आहेत. 32ला एक विकेट, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळवल्यात. आता नव्यानं बॅटर भावेश पाटील अनेक वेळा आपण पाहिलं तर या खेळाडूला आपण पाहिलं आहे खूप चांगला परफॉर्मन्स गोखिवरेच्या माध्यमातून त्याने सातत्यानं दिलाय. त्याच्या समोर विघ्नेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे विकेट किपरची चर्चा होईल. विशाल खूप चांगली विकेट किपिंग आतापर्यंत बाळा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल.
नक्कीच बघितलं आपण भावेश पाटील एक मोठा खेळाडू आहे. कारण बघितलं गोल्डन स्टार गोखीर या संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा बघितलं क्रिकेटला खेळलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघितलं आज बघितलं आपण तर वसई विरार प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना आपण त्याला बघतोय. 32ला 1 विकेट. विघ्नेश तयार. पुढचा बॉल फटका खेळलाय पुन्हा धाबेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ते धावतात परंतु नाही थांबू शकणार. बॉल निघून गेलाय. पंचांचा सिग्नल. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. मागचा सामना साईना स्पोर्ट्सने बघितलाय आणि त्या अंदाजाने कदाचित ती मोर्चे बांधणी सुरू आहे धावांची. येस डेफिनेटली. आणि ती बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आला होता तो आपण पाहिला होता ऍक्शन रिप्ले मध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खोलवट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. अगदी चांगला बॉल विघ्नेशच्या माध्यमातून. हे षटक खूप चांगलं होतं. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न विघ्नेश यांनी केलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 36 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर. झिम्बाब्वे आणि त्याच्यामध्ये भारताने 256 धावा उभारल्यात. 257 धावांचं लक्ष ठेवलंय झिम्बाब्वे समोर. VVPL ओव्हरची अनाउन्समेंट झाली आहे. धन्यवाद प्रभाकरजी पाटील साहेब, आपला मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. प्रभाकर दादांच्या हस्ते बघितलं कोसमाई चषक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच ती स्पर्धा देखील मोठी स्पर्धा पार पडली. धन्यवाद मनोजदादा राऊत, आपले मनापासून आभार आहेत. समाजसेवक मनोजदादा राऊत या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय प्रभाकर शेठ यांनाही आपण या ठिकाणी पाहिलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 लॉस ऑफ 1 विकेट. VVPL ओव्हरला सुरुवात होईल. सचिन आल्यात समोर. करण मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये सध्या ते पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फटका खूप सुंदररित्या खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी लगत आणि चेंडू निघून गेलाय. पहिल्याच बॉलवरती करण मोरेच्या बॅटमधून चौकार. चाळीस या धावसंख्येवरती काय स्ट्रोक खेळलेला आहे. मी म्हणेन हा पहिली वेळ तो स्ट्रोक खेळलेला नाही आहे. मी म्हणेन दुसऱ्या का तिसऱ्या वेळेला स्क्वेअर कट त्याने केलाय. अप्रतिम स्ट्रोक. स्क्वेअर कट अगदी या खेळाडूच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलं. लेदर क्रिकेटमध्ये असलेला तो अनुभव, तो क्लास, सर्व काही गोष्टी दाखवतोय करण मोरे. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल. मोठी विकेट येण्याची शक्यता होती आणि मोठी विकेट आलाय. संदीप किनी सँडीनं टिपलेला झेल. करण मोरेचा संपलाय. मैदानाच्या आतमध्ये खेळ. विकेट पडतात. मागच्या बॉलवरती कशा पद्धतीने बाद झाल्यात पुन्हा आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. ऑफ टाइमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलात. आक्रमक भूमिकेमध्ये होते. संदीप किनी सँडी होते नारंगीचे खेळाडू आणि त्याने टिपलेला हा झेल फलंदाजाला माघारी पाठवलंय. मोठी विकेट आल्यात. कारण मोरे मात्र मैदानाच्या बाहेर येतात. नबानं बॅटर दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. नव्यानं बॅटर नेस्टर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 40ला 2 विकेट. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. एका बाजूला भावे, दुसऱ्या बाजूला नेस्टर. आता या 2 खेळाडूंना अगदी इनिंग सांभाळावी लागेल आणि त्याचवेळी VVPL ओव्हर हे सुरू आहे. सचिन तयार. सचिनचा बॉल. आक्रमक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेचलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक सिक्सर. व्हॉट अ शॉट.
मधून आपल्याला षटकार पाहायला मिळालात. धावफलकावरती धावा 46. आणि या स्पेशल ओव्हरमध्ये बघितलं आपण आतापर्यंत 10 धावा आल्यात. एक चौकार एक षटकार देखील आलाय. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड यार. सचिनने बघितलं आतापर्यंत 10 धावा दिल्या. 46 वरती 2 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. दिस इज द मॅच बिटवीन साईनाथ अँड शिवसाई यार. 46 2 गड्यांच्या मोबदल्यात जसं आपण उल्लेख केला की व्हीव्हीपीएल षटक आहेत, स्पेशल ओव्हर आहेत, तिथे तुम्हाला 10च्या वरती जायचं आहे, अन्यथा मायनस होणार. आणि त्या सर्व काही गोष्टी आहेत. पंच वलटाय दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र काउंट होताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धावेने धावफलक देखील आता पुढे चाललाय, जाऊन पोहोचताय 47. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 11 घेतल्यात. येणाऱ्या 3 बॉलमध्ये आणखीन किती धावा घेणार साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ, हेही पाहण्यासारखं असेल. पंच अजित सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आला होता. लॉफ्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघितला हवेत आहे. लॉंग चेस फॉर फील्ड क्षेत्राच्या वेगाने तर प्रयत्न अतिशय छान, अतिशय छान. कारण बघितलं आपण मिड ऑफ वरून बघितलं विघ्नेश बघितलं जवळजवळ 20 ते 25 पावलं धावत गेला होता. अप्रतिम अप्रतिम. हा हे पण पुण्यात पाहण्यासारखं आहे, कारण तो प्रयत्न पुण्यात आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाणार आहे. लॉंग ऑफ पासून विघ्नेश धावत होता, तो जवळपास मिड ऑफच्या क्षेत्रापर्यंत तिथपर्यंत तो पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. स्क्रीनवरती दृश्य होती. दोन धावांनी धावसंख्या 49. स्विचिटचा प्रयत्न झालाय. पंच मात्र दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा येत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रानं धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना पण धावसंख्या पाहू शकतात. 50 धावा ह्या धावफलकावरती लगावण्यात आल्या साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार संघाच्या. 50 is up for Saina Sports Club here and after 3.4 over here. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडूला लांब ठेवलं होतं ऑन साईडला. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. जिथपर्यंत जिग्नेश चेंडूला फील्ड करतोय. एक धाव आरामाने पूर्ण केली जाते. 51 वरती धावफलक पुढे सरकलं जाते. काल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सतीश कुरुप यांना बघितलं होतं, कल्याणी घोरपडे यांना बघितलं होतं, अमित गोलतकर यांना बघितलं होतं आणि आज बघितलं तर अजित सरांना देखील बघतोय. या ठिकाणी मोठी स्टेज आहेत आणि पंच देखील अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अनुभवी पंच आहेत. एक वेळ ज्यांनी आपलं क्रिकेटचं पर्व गाजवलं असे अंपायर्स या BBPLच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 51ला 2 विकेट. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. BBPL ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावा ह्या गोलंदाजांना खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. 2 संघांदरम्यान अगदी महत्वाची मॅच आहेत. दोघांसाठी जिंकणं अगदी इम्पॉर्टंट आहे आणि या कंडिशनमध्ये आता कोण कोणावरती भारी पडणार हे देखील इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सचिन तयार. त्याच्या समोर आपण पाहिलं तर बॅटर आहेत भावेश पाटील. लोअर फुल टच बॉल. फटका छान पद्धतीने खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल जाईल 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. आलेत म्हणजे 19 प्लस आपण बघितलं 9 धावा वाढतील यात काही शंका नाही आहे. या स्पेशल ओव्हर मध्ये 19 प्लस 9 आता इथून ऍड होणार आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर हा शेवटचा चौकार होता आणि हा प्रेक्षक वर्ग आहे अगदी खुश आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. स्माईल का असायला नाही हवी, कारण VVPL मध्ये आपण आलेलो आहोत. हो, आपल्या भागातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांचा आनंद VVPL चे सर्व आपले कमिटी मेंबर्सही पाहतात, एन्जॉय आहेत. जसं म्हटलं की होळीचा सण येण्यासाठी 2 ते 3 दिवस आहेत, पण होळीपेक्षा VVPLचा हा सण सुरू आहे आणि VVPLचा सण आपण जीवदानी क्रिकेट क्लबचं मैदान त्याच्यावरती एन्जॉय करीत आहोत. नक्कीच 5 दिवस आहेत आणि 5 दिवस एन्जॉयबल आहे मी म्हणेन वसई विरार प्रीमियर लीग साठी. परंतु काय थरार आहे, काय क्रिकेट आहे, अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम अप्रतिम. आपल्या भागातील खेळाडूंना मिळालेला चान्स, त्यातला त्यात ऑल इंडिया ओपनच्या खेळाडूंना दाखवलेला परफॉर्मन्स, सर्व काही परफेक्ट आहेत. आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. षटक हाताळण्यासाठी पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती विघ्नेश साखलतोड यांना आपण पाहतायत. समोर नेस्टर, एका बाजूला भावेश. पहिला बॉल लोअर फुलटच बॉल आता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती 65. सर काय वाटतंय, इथून आता 65 झालेले आहेत, अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. किती धावा या ठिकाणी साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ हा धावफलकावरती लावायला हव्यात?
नक्कीच मोठं धावगळ उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर बघितला तर 112 आहे मी म्हणेन. आणि त्यामध्ये 75 धावांची ती खेळी बंटी पटेलची देखील आपण बघितले. Oh, this is Bhavesh Patil here. This is the man from Gokira here. And this is a tremendous stroke here. Beautiful stroke. पाटीलचा फटका आहे आणि काही अगदी उद्या आणि परवा अजून 2 दिवस क्रिकेट रणसंग्राम, रविवारी फायनल. पण भावेश पवार येणार आहे, भावेश पवार येणार आहेत. भावेश पाटीलचा फटका मैदानाच्या मध्ये षटकार आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताय 71. 71 धावा धावफलक पुढे जाऊ लागलाय. 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू पाठीमागे निघून येतोय. हा भावेश पाटील आहे. भावेश पवार अजूनही यायचं बाकी आहे. नक्कीच विजय पावले यांना तुम्ही बघणार आहेत, तर सरोज प्रामाणिक यांना देखील बघणार आहेत. त्याच्यानंतर बघितलं प्रथमेश ठाकरे यांना देखील तुम्ही बघणार आहेत. नक्कीच ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठं प्लॅटफॉर्म आहे. मोठे खेळाडू तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. मजा येणार, कारण ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर त्यासाठी अगदी आयोजकांचा आपला प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला आहे. फटका पुन्हा मात्र छान पद्धतीने खेळलाय. बॉल चाला गॅपमध्ये फिल्डिंग केलं, अगदी पायानं काही होईना, परंतु बॉल अडवलाय. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्याचा प्रयत्न, भावेश धावला वेगाने, रनआउटची संधी, परंतु तिथे आपण पाहिलं तर बॉल कॅरी नाही करू शकले. 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या 74. 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा डगआउट थोडंसं चेहऱ्यावरती आता स्माईल आहेत, कारण धाबा मैदानावरती दोन्ही खेळाडू घेत आहेत. हेही खूप महत्वाचं आहे सर. नक्कीच एका बाजूने नेस्टर सारखा खेळाडू, जो अर्नाचा खेळाडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्याही नावावरती आहेत. भावेश पाटीलच्या नावावरती बघितलं आपण 17 धावा आहेत. आणि हाही खेळाडू बघितला तर षटकारांजन चौकाराच्या सहाय्याने खेळत असताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. 74. 74 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 षटकांच्या मॅचेस आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. VVPL मध्ये वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 प्रत्येकाला अगदी या स्पर्धेच्या आतुरतेने प्रत्येक जण वाट पाहत होते. आजचा दुसरा दिवस आणि दुसरा दिवसाचा रंगलेला हा क्रिकेटचा थरार. समोर आदळल्यात का पंचांचं बोट हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज नेस्टर बॅक टू डी डगआउट. क्लीन LBW आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बघितलं आपण बरोबर मिडल स्टंपवरती तो चेंडू आदळला होता. 74 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल मैदानावरती येणं बाकी आहे. 74 ला 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. हा लास्ट बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल तेही पाहण्यासारखं असणार आहे. श्रेयस गुरव मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. बहुतांश लेदरच्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील छान पद्धतीने तो खेळत असतो. आणि संपूर्ण स्पर्धा जर पाहिले तर आज VVPL वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं तितकं सहकार्य, RS ग्रुपचं तितकं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 74 ला 3 विकेट, 4.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. लास्ट बॉल विघ्नेश साकलतोडे पुन्हा तयार. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो दूरवरून, कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. मैदानावरती टिपलाय झेल, संपलाय श्रेयस गुरवचा खेळ. विकेट डाऊन, गॉन.
74 वरती 4 गडी बाद झालेत. वसई विरार प्रीमियर लीग तुम्ही बघत आहात. बघा प्रेक्षकांचा आनंद या ठिकाणी कुठून कुठून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बघतोय, लाईव्हला देखील बघतोय, जवळून देखील बघतोय. नक्की ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही जण जॉबवरती जाऊन पहिला या ग्राउंड वरती आलात, कारण मॅच प्रत्येकाला पाहायचे आहेत. VVPL कोणाला मिस नाही करायची. काही जण आमच्या समोरही आहेत. जसा जॉबवरून सुटल्यात बाबा, रिक्षा पकडून डायरेक्ट जीवदानीच्या मैदानावरती आल्यात, कारण VVPL ची स्पर्धा काही काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहेत. शेवटचं 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अब्राम पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एनवरती सचिन सोळंकी, एका बाजूला भावेश पाटील, हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबाबदारी या दोघांवरती असणार आहे. पहिलाच बॉल फटका खेचला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी विघ्नेश तर टिपलाय झेल. संपलाय बॅटर भावेश पाटीलचा खेळ. विकेट डाऊन. थोडासा बघितला आपण तर कमी पडतोय भावेश पाटील आणि कॅच आउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एन्जॉय सध्या आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 74 ला 74 ला 5 विकेट गमावल्यात. डब्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बिलकुल बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ. 74 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यहाँ के लोगों में है प्यार, यहाँ का क्रिकेट भी है मैं कहूँगा बहुत ही बड़ा मजेदार. एक चांगलंसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यस डेफिनेटली चांगलं क्रिकेटर, प्रेक्षकांची उपस्थिती आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी आल्यात. काही गावातील खेळाडू आहेत ते आपल्या खेळाडूंना आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेले आहेत. सध्याच्या घडीला आपण धावसंख्या पाहिली तर 74 ला 5 विकेट. मधल्या कालावधीमध्ये रन नाही आल्या. सुरुवातीला स्टार्टिंग फ्लाइंग स्टार्ट केली. VVPLच्या षटकामध्ये तुम्ही धावाही घेतल्यात, डबल धावा तिथेही झाल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी थोडा ब्रेक लागलाय का हे चित्र मैदानावरती दिसतंय सर. नक्कीच 74 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र शेवटचं षटक मैदानामध्ये, शेवटच्या षटकासाठी बघितलं आपण गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. 1 धाव तर आले. रोटेट होतील का दुसऱ्या धावेसाठी? 2 धावा येतील यात काही शंका नाही आहे. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितला 1 शॉटचा इशारा देखील येतोय. बघा तीक्ष्ण नजर पाहायला मिळते पंचाची देखील. पंच अजित सर यांचं बघितलं, लक्ष बघितलं आपण बरोबर आहे आणि त्या कारणाचं बघितलं आपण तर फक्त एकच धाव येणार आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या 75. 75 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा बॉल अब्रामचा पुन्हा एकदा ओध विकेट. स्ट्रोक तर कडक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे विघ्नेश त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 76 5 गड्यांच्या मोबदल्यात. बिल्कुल एक रन यहाँ पर महत्वपूर्ण साबित होता हुआ और उस एक रन का महत्व तभी प्राप्त हो जाएगा जब सामने वाली टीम उन रनों का पीछा करेगी. 76 वरती 5. 76 76 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 5.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. बॅटर स्ट्राईक एनवरती सचिन सोळंकी, नॉन स्ट्राईक एनवरती सूरज. हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. प्रोजेक्टर स्कोर यापूर्वी आपल्या स्क्रीनवरती 92 दाखवत होता, तो आता कमी झाला, आता 82 वरती आलात. 82 पर्यंत धावसंख्या जाईल का हाही प्रश्न प्रत्येकाला आहे. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि पंचांचा सिग्नल. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. हुक केलं ते चेंडूला आणि चेंडू बघितला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये.
चौकारासाठी. या स्ट्रोकमध्ये होती धार आणि त्या कारणाचा आलाय चौकार. चौकाराला आणि असे स्ट्रोक येणंही गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 80 धावा. पुन्हा फटका खेळलाय, फोर्स केला बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी टिपलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. 80 वरती 6वा धक्का लागलाय टीम साईदा स्पोर्ट्स क्लब विरारला. परंतु ते सेलिब्रेशन किंवा तो डान्स, ती मजा, कॅमेराच्या समोर नाचण्याचा जो योग, सर्व काही अगदी आपल्याला खूप सुंदर पाहायला मिळत आहेत. मागचा हा बॉल पहा, पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न सचिनचा राहिला आहे. त्या ठिकाणी प्रीतम बारी होते, आयकॉन खेळाडू ऑल इंडिया, आणि प्रीतम बारीनं कुठलीही मिस्टेक न करता तो झेल अगदी आरामातरित्या टिपलाय. फलंदाजाला मात्र माघारी पाठवलाय. आय विल अँड आय कॅन याच प्रयत्नाने बघितला प्रत्येक खेळाडू या मैदानावरती उतरलाय. आज दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दुसरं पर्व देखील आहे आणि स्पर्धेची रक्कम देखील फार मोठी आहे. यस, डेफिनेटली चर्चा त्याही गोष्टीची होईल. 80ला 6 विकेट, शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 80 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या आहेत. अब्राम पुन्हा तयार, शेवटचा बॉल घेऊन. अब्रामचा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गो टू अंकल स्टँडच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 6 रन. काय खेळलाय, शेवटच्या बॉल वरती धवल सोलंकीच्या अगदी बॅट मधून आलेला षटकार मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावेनं धावफलक वाढलाय आणि 86, एक वेगळी एनर्जी, एक वेगळी ऊर्जा तो मात्र मैदानावरती निर्माण करून गेलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती 86 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 87चं लक्ष. 87चं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमचे मयूर डीजे खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत आणि खूप चांगलं असं संगीतमय वातावरण हे त्यांच्या माध्यमातून निर्मित केलं जात आहे. VBPL आपण पाहू शकतायत. वसविरार प्रीमियर लीग पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये भरतजी मोरे सर यांचा आवाज ऐकणार आहोत. पाहिजे
वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना दोन संघादरम्यान आपण पाहतोय. एका बाजूला साईनाथ सीसी ज्याने पहिली फलंदाजी केली आणि पहिली फलंदाजी करत असताना एटी 87 धावांचं लक्ष ठेवलंय. ते शिवसाई स्पोर्ट्स जीवदान रोड या संघासमोर. इथं मयूरने वाजवलंय की आ देखे जरा किसमें कितना है दम. दम दाखवण्याचा वेळ आहे. इथं जर का नाही दम दाखवलं तर तुम्हाला स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे. अस्तित्वाची लढाई आहे या दोन्ही संघांचं. या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीची लढाई. कारण या सामन्यामध्ये जिंकलात तर ठीक, अदरवाईज तुम्हाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. दोन चेंजेसचं हे दोन संघ खेळत आहेत. 87 मोठं लक्ष साईनाथ सीसी या संघाने उभारलंय. ते शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड या संघासमोर. सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला विशाल दहागावकर बाळा आणि दुसऱ्या बाजूला डेलमॉन गावद्या. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ऑर्गनाइज्ड बाय आरएस ग्रुप and Vasai Virar Boxing Durham Cricket Association, co-op partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, Tenex, brand of Sachin Tendulkar, Palm Infrastructure, SBS Global School and Institute of Hotel and Tourism Management, drinks partner Red Crush and Coco, VBPL Vasai Virar Premier League, man of the match साठी ट्रॉफी RS Group च्या वतीने, मेडल Vasai Virar Boxing Durham Cricket Association च्या वतीने, कॅप विराट ब्रँड च्या वतीनं, टेनिक्स शूज जे सर सचिन सर रमेश तेंडुलकर सर यांच्या ब्रँडचे, त्याचबरोबर टी शर्ट सुद्धा हा सामनावीराच्या मानकरीसाठी दिला जाणार आहे. तब्बल 16 संघांचा समावेश वसई विरारमधील खेळाडूंना शाईन होण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं हे व्यासपीठ. आणि या व्यासपीठावरती, या पटलावरती खेळत असताना हे सर्व तालुक्यातील खेळाडू ऑल इंडिया ओपनच्या एका आयकॉन समवेत. खूप चांगला खेळ मगाशी बंटी पटेलने केला आणि तथास्थ ग्रुप आचोळे संघ क्वालिफाय होताना दिसला. कालचा पहिला सामना केतन म्हात्रेने गाजवला. आजच्या सामन्यामध्ये, आजचा ज्यावेळेला पहिला सामना झाला त्यावेळेला बंटी पटेलची ती पेशकश आपण बघितली, फलंदाजीमधली ती धार आपण सगळ्यांनी पाहिली. आणि त्यानंतर हे दोन्ही संघ चमकल्या कारणाने दोन्ही संघ क्वालिफाय सुद्धा झालेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट हवेमध्ये, एज अँड गॉन. विशाल दहागावकर बाला
फैलता है जब इस तरह का कुछ इंसिडेंट्स हो, विकेट आए, नाचने का मौका मिलता है और सामने वाले को निराशा. निराशा बघा कशा पद्धतीनं पुल करायचं होतं. याची जोरदार अपीलमध्ये खूप मोठा उत्साह. पंचांनी ती अपील उचलून धरली आणि बाळाला मैदानात बाहेर जावं लागते. पहिला ब्रेक थ्रू, मोठा मासा गळायला लागलाय, मोठी विकेट आली आहे. अमोल भगत साईनाथसाठी फ्रंटलाईन बॉलर आणि इथे सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा खेळत असताना त्याला पहिलं षटक हातात असताना आपण बघतोय. नवीन इम्प्लिमेंट आहे. मगाशी राहुल चौधरीला पहिलं षटक हाताळण्यासाठी आणलं होतं, यावेळेला अमोल भगतला आणलंय. खाडीसाठी खेळत असताना अमोल भगतने अनेक वेळा टेनिसमध्ये सुद्धा चांगला खेळ केलाय आणि तो अमोल आता बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना त्याच्या समोर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सचिन आलेत. क्रिटिकल स्थिती, ही सिच्युएशन जर बघाल तर क्रिटिकल आहे, चिंताजनक स्थिती आहे आणि या चिंताजनक स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पहिली पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची. अमोलचा चेंडू आडवा बॅट खेळलाय, चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, डीपमध्ये चांगली फिल्डिंग बरोबरच फेकी सुद्धा. कॉन्फिडन्स अप आहे. साईनाथ सीसी संघ खेळत असताना त्याची बॉडी लँग्वेज पूर्णपणे सांगून जाते की त्यांची सद्यस्थिती खूप चांगली आहे आणि ती स्थिती या मॅचच्या अनुषंगानं खूप चांगली. पण जर का शिवसाई स्पोर्ट जीवदानी रोड आदरणीय सागरजी पाटील, प्रचंडजी पाटील यांचा संघ जर का जिंकायचा असेल तर इथून बॅटिंग ऑर्डरला क्लिक होणं गरजेचं, फलंदाजांना क्लिक होणं गरजेचं, आयकॉनची आयकॉनिक भूमिका दिसणं गरजेची आणि तो आयकॉनिक खेळ सुद्धा दाखवणं गरजेचं. डेल्मॉन गाव द्या स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्या समोर समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अजून एक कॅच, अजून एक झेल, फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरी विकेट. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अमोल भगतचा वार झेलत असताना 2 फलंदाज तंबूच्या दिशेने आलेले आहेत. महत्वाचे 2 गडी बाद झालेत. संदीप किनी सँडी मैदानात आलाय, नारिंगचा खेळाडू. खूप मोठा प्लॅटफॉर्म, खूप मोठी संधी. या संधीचं सोनं करणं गरजेचं असणार आहे. जर का शिवसाई स्पोर्ट्सला हा सामना जिंकायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवरती आपला खेळ बहरवून दाखवणं गरजेचं. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू, पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू आणि त्याच्यावरती कोणती धाव येऊ दिलेली नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉल. बघा अमोल कशा पद्धतीनं हा रनअप घेत असताना कानाचा खूप चांगला वापर, बिलकुल कानाच्या बरोबर लेवलमध्ये ज्या वेळेला हात येतो त्याच वेळेला चेंडूला रिलीज करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटच्या थोडा मागे चेंडूला पिच करत असताना बाहेरच्या दिशेने बळवतात. वळण म्हणजेच अँगल बनण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो फक्त बघतच राहिलाय आणि चेंडू सरळ निघून गेला आमच्या लाईटच्या टॉवरकडे. षटकार.
करत असताना मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर शफल होत असताना बिलकुल चेंडूच्या रेषेमध्ये येत असताना पुलचा फटका, ज्याच्यावरती आल्यात 6 धावा. षटकार 7 वरती 2. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. अजून एक मोठ्या फटक्याची अपेक्षा, पण यावेळेला चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघत असताना आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं संपलं. अमोल भगतचं हे यशस्वी षटक. एका षटकारा वगळता कोणत्या प्रकारे प्रभाव टाकता आला नाही फलंदाजांना. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड. या VBPL सीझन 2च्या दुसऱ्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मागील वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी या सर्व प्रेक्षकांनी भरघोस प्रेम या VBPLला दिलंय आणि म्हणूनच वारंवार चर्चा करत असताना आम्ही म्हणत आलोय की होळी कब आहे, म्हणजे होली कब आहे म्हणण्यापेक्षा आता VBPL कब आहे असे सगळे विचारत होते. आणि VBPLची चर्चा बघता बघता इतकी मोठी झाली की आता BBLचं हे भव्य दिव्यानी स्वरूप सगळ्या प्रेक्षकांसहित टेनिस क्रिकेट विश्वाला एक मोठी भुरळ पडत असताना दिसते. वसई तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणू शकता आणि खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. गॅपमधून कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. काऊ कोणाचं क्षेत्र खाली, वाईडिश लॉंग ऑन मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. हा फटका सचिन यांच्या बॅटमधून येतोय. बहारदार चौकार. बहारदार बरोबर शानदार सुद्धा आहे, शानदार बरोबर दमदार सुद्धा आहे आणि दमदार मारावंच लागणार आहे. महाराज पुन्हा एकदा यावेळेला तयार होते. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स अ ह्यूज अँड बिग ए सिक्सर. 6 धावा. मध्ये द्या. काय जबरदस्त बॅटिंग करतोय सचिन. पहिल्या षटकामध्ये झालेली गोष्ट ही फक्त चुकून झालेली गोष्ट होती आणि या दुसऱ्या षटकामध्ये आम्ही जो काही खेळ दाखवते तो आमचा खरा खेळ आहे, खरा रुबाब आहे, खरा अप्रोच आहे आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून येणारे हे 2 मोठे फटके. एक पहिला चौकार, त्यानंतर षटकार. टोटल 10 धावा. 17/2. 17 वरती 2 आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती विनोद बंडा यांना आपण बघतोय. विनोद बंडाचा मागील मॅच मधला स्पेल बघा. यावेळेला कसा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. 2 गोष्टी झाल्या. विनोद आतापर्यंत येत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत होते. अचानक बाजू बदलली. त्यांना माहित होतं दुरून जो काय अँगल बनवला जातोय त्याला बरोबर रीड केला आणि त्याच्यासाठी तयार आहे सचिन. अशाच वेळेला बाजू बदलली आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत असताना चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलच्या मधून चेंडू निघून गेला. यावेळेला पुन्हा एकदा नाव देखा ना ताव देखा, सीधे ठोक दिया है 6 रनों के लिए. देख के मेरा दिल धडका आणि खरोखरच दिल धडकणारी
बॅटिंग आता सचिन करतोय, खूप मोठा कमबॅक, पलटवार केला गेलाय साईनाथ सीसीच्या अगेन्स्ट खेळत असताना दुसऱ्या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी. यावेळेला चेंडू ऑफसाइडला निघून झाला, मिडलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने फेकी. ओ हो यावेळेला एक रन आउटची संधी, डबल सोलंकी त्या ठिकाणी होते. काय रॉंग एंडला थ्रो गेलाय काय नाही, विनायक सांगतायत की कुछ नाही हुआ दोस्त, एकदम सही डिलिव्हरी ती, बरोबर सही लाईनवरती बॉल तुम्ही टाकलाय, चांगली लेंथ वापरली आहे आणि त्यामुळे याच्यावरती येणाऱ्या धावा इतक्या मोठ्या आलेल्या नाहीत. एकाने स्ट्राईक रोटेट होत असताना धावफलक जाऊन पोचलंय 24 वरती. 24/2 शेवटचा अंतिम चेंडू बिनोदचा संदीप किणी त्याच्या समोर आहे. संदीपने खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, ये सुनाता भी देखने को मिल रहा है. बॉट शॉट बाय सैंडी, सैंडीच्या बॅटमधून येते षटकार. सात धावानंतर झटपट पटापट वाले षटकार आणि ते झटपट पटापट या मॅचला बदलण्याचा प्रयत्न केला गेलाय. या षटकामध्ये आला 23 धावा, 23. इसको कहते असले कमबॅक, याला म्हणतात स्ट्रॉंग कमबॅक आणि तो करणं गरजेचा होता. साईनाथ सीसीच्या अगेन्स्ट शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोडने कंबर कसली आहे. दोन्ही फलंदाज सेट झाल्यात आणि थेट धावा सुद्धा बनत चालल्यात. विनोद बंडांच्या अगेन्स्ट केलेली ही जी बॅटिंग आहे ती बॅटिंग धुबादार आणि इम्पॅक्टफुल राहिली आहे. धावफलकावरती धावा 30-15 ची सरासरी 2 षटकामध्ये आपण बघितली. आणि 57 धावांची गरज. कधी हा सामना सोपा वाटायला लागलाय समजायला मार्ग नाहीये. 57 धावा 24 चेंडूमध्ये चेसेबल आहे. या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये झालेला रजनीतला खेळ सगळ्यांनी बघितलाय. षटकार जात होते, कोणता इम्पॅक्ट ड्यूचा फ्लड लाईटचा मैदानात दिसत नव्हता आणि अशा वेळेला नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. या वेळेला ठाप ठूप ठाप सिक्सर, 6 धावा. संघाची गरज बघितली आणि गरजेला बरसत असताना सचिन, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग, सच अ आउटस्टँडिंग बॅटिंग बाय दी सचिन. राहुल चौधरीच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती दुरून खेचलंय चेंडूला, 6 धावा दाखवल्यात. नेक्स्ट बॉल राहुल चौधरी, प्रचंड अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. या मॅच मध्ये परत येणं ते जाणतात. यावेळेला फटका बसलाय, चेंडू उंचावत आहे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलाय, वार होता है तो पलट वार भी होता है. तू अगर शेर है मैं सव्वा शेर हूं, अगर तुम सव्वा शेर हो तो मैं बब्बर शेर हूं. बब्बर शेर वाली कहानी. फलंदाज सचिन बाद. बंटीने सुंदर झेल टिपला. फलंदाज सचिन बाद झालेत आणि आता सचिन यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रीतम बारी आली रे आली. आता प्रीतम बारीची बारी आली. पण प्रीतम बारी मैदानात आल्यानंतर किती वेळ कशा प्रकारे खेळ दाखवतोय यावरती या सामन्याचा रिझल्ट तय करणार आहे. प्रत्येक इनिंग मध्ये अडकलेल्या संघाला बाहेर काढण्यासाठी व्हीव्हीपीएल ओव्हर आहे. आता त्या व्हीव्हीपीएल ओव्हरला तुम्ही कसे खेळताय त्यावरती तुमच्या संघाचा जय पराजय, तुमचं यश अपयश निर्भर असणार आहे. त्यामुळे हे तिसरं षटक जरी असलं तरी चौथ्या षटकामध्ये होणाऱ्या घडामोडी या खूप महत्त्वाच्या असतील आणि त्यासाठी दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला
बापकर एकच सेट आहे आता तर सचिन सुद्धा बाद झालेत म्हटल्यानंतर प्रीतम बारी हा नव्याने आलेला फलंदाज ज्याच्यावरती खूप मोठी मदार आहे, खूप मोठा विश्वास आहे, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे, त्यामुळे अपेक्षा सुद्धा मोठ्या असणार आहेत. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू गॅपमध्ये निघून त्याला क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, कव्हरचं क्षेत्र खाली, कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाही तर कव्हर कसं होणार, नाही होणार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. तर आपके आ जाने से तालियां बजती है, आपके आने से डीजे बजता है, आपके आ जाने से बैंजो भी बजता है, बैंड बाजा भी बजता है, बजना चालू हो चुका है. सुंदर सुंदर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्या चौकारानंतर राहुल चौधरी पुन्हा एकदा तयार आहे. मगाशी षटकार विकेट, यावेळेला काही चौकार विकेट दिसेल का? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. राहुल चौधरी कमबॅक करण्यास आणतायत, समोर प्रीतम बारी आहे. ओ यावेळेला काय अपील, पंचाने म्हटलं काउंटरला फक्त बघितलं, अपील जरूर होती पण त्या अपीलला कोणत्याही प्रकारे ऍक्सेप्ट न करता फेटाळलंय. फेटाळत असताना आलाय डॉट, राहुल चौधरीने केलाय कमबॅक. 40 for 3, 40 धाबा धावबल करते. 20 चेंडू 47 धाबांची अजूनही गरज. लास्ट 2 बॉल रिमेनिंग, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आलेले सर्व आमचे क्रीडा रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा मनमराद आनंद लुटता. चेंडू मागे निघून गेला, फेकी सुद्धा डायरेक्ट हिट, क्या काम फिट हुआ है, डायरेक्ट हिट, काम फिट, नाम ना रुको जरा, सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. एकाला मिठा लागणार, एकाला खट्टा लागणार, पंच सांगणार तेच होणार. आता पंचांनी काय बघितलंय, बॅट कुठे होती, बॅट हवेमध्ये होती की बॅट ट्रॅक झाली, त्यावेळेला चेंडू यष्टीना लागला नव्हता. अनेक प्रश्न आहेत, सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलंय आणि सगळ्यांनी डोळ्यांनी बघितल्यानंतर त्यांना काहीतरी वाटलेलं असणार आहे. पण ज्या ज्या वेळेला असा निर्णय येतो ना, अशी वेळ येते, त्यावेळेला काय वाटतं माहितीये का, ज्या त्या संघाच्या बाजूने काही ना वाटतं. बघा स्क्रीनवरती दाखवलं जातंय, दूध का दूध पानी का पानी, यही है हमारे डीबीएन की कहानी. स्क्रीनवरती दाखवलं जातंय बेस डिस्क्लोज झाला, त्यावेळेला बॅट कुठे होती. पण आम्ही इतके लांब आहोत की त्या स्क्रीनवरचा जो काही प्रकार आहे तो जवळून तितका दिसत नाहीये. नॉट आउट, इट्स नॉट आउट. म्हणून म्हटलं कधी कधी ते गाणं होतं नाही का, म्हणायचे दूर से देखा तो 2 अंडे उबल रहे थे लेकिन 5 जगह देखा तो 2 टकले गरम पाणी से नहा रहे थे. अशी वाली कहाणी आहे. या रनआउटच्या ज्या ज्या वेळेला किंवा अशा प्रकारचा रिव्ह्यू येतो ना, त्यावेळेला तेच होतं. काही ना वाटतं आहे, काही ना वाटतं नाही, आणि बाहेर गेल्यानंतर चर्चा अशीच होते, अरे होतं तुला नाही माहिती. ओ यावेळेला फटका फसलाय, चेंडूंच हवेत आहे, पण हवेत असताना काय तो एरियल रूट क्लिअर करून जायचं काय, तर येस इट्स अ गॉन फॉर 6, इट्स अ बिग सिक्सर. स्टाईलनं बॅटिंग करतो, ऑन स्टाईलनं बॅटिंग करत असताना त्यांनी दाखवला षटकार, तो सुद्धा शानदार दमदार. 47 वरती 3, म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. आर वरती जर नजर टाकाल म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट वरती, तर तुम्हाला 13.33 च्या धावा दिसतील. शिवसाई स्पोर्ट्स, येस VVPL ओव्हर, इट्स अ VVPL ओव्हर टाइम. भाई ये अलार्म को देख करके आप इधर से निकल मत जाना, ये कोई भी कंपनी का ड्यूटी टाइम नहीं है. नाहीतर काही काही असतात ते MIDC मध्ये खास काम करणारे, त्यांची फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, त्याचा सायरन सुद्धा असाच वाजतो. आता हा सायरन याच्यासाठी वाजतोय कारण ही VVPL ओव्हर आहे, व्हेरी व्हेरी पॅनिक ओव्हर. कारण या षटकामध्ये अनेक जण पॅनिक होत असतात. स्पेशल ओव्हर सुद्धा आहे, पॅनिक ओव्हर सुद्धा आहे. या आदरणीय प्रतीकदादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत.
बंटी आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. बंटीला इथे स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी, मोठं व्यासपीठ, मोठं पटल आणि या पटलावरती स्वतःला शो करण्याची, शाईन करण्याची, लाईमलाईट मध्ये येण्याची ही सुवर्ण संधी आहे. बीबीपीएलच्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत, पण त्याच्यासमोर ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्रीतम बारी, एवढ्या मोठ्या टेनिस क्रिकेट जगतामधून एक असा खेळाडू निवडणं, 16 संघांचे ते 16 आयकॉन प्रतिनिधित्व करतात, याचाच अर्थ ते बेस्ट आहेत आणि बेस्ट असल्या कारणाने तुम्हाला ही संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करायचं आहे. वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आपलं सुद्धा नाव मानाने घेतलं जावं ॲज अ आयकॉन म्हणून, त्यासाठी त्यांच्यावरती सुद्धा दडपण आहे. बंटीचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली सबमरिंग, भुई सपाट जमिनी लगत जाणारा हा चेंडू आहे. अगदी घरंगुटी घेऊन जाणार नाही हा, थोडासा खाली राहणारा डॉट बॉल आलाय. VBPL ओव्हर जर का 10च्या आतमध्ये आल्या तर टेन्शन वाढेल, म्हणजे केलेल्या सुद्धा निघून जातात असं आहे. पण जर VBPL ला हिट केल्यात तर कदाचित केलेल्यावरती बोनस मिळतो. काल सुद्धा चर्चा झाली होती की होळीला बोनस मिळतो की नाही, तर कोणत्याच कंपनीत नाही, तो दिवाळीत मिळतो. ही स्पर्धा होळीच्या जवळ आहे म्हटल्यानंतर बोनस मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. अशाच वेळेला बोनस मिळवणं ही खरी दहशत आहे, ही खरी ताकद आहे, ही पेशकश असते. पेशकशला दाखवण्याचा प्रयत्न, यावेळेला लॉफ्ट केला चेंडू निघून चला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. हाताच्या नखावरून 2, 3, 4, 5 इंच वरून 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. में जियो न किसी के दबाव में जियो, ये जिंदगी खुद अपनी है, उसको अपने रुबाब में जियो, अपने रुबाब में जियो. रुबाबामध्ये जगत असताना, रुबाबामध्ये बॅटिंग करत असताना प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये जान सोकतोय. बंटीच्या अगेन्स्ट दुसऱ्या चेंडूवरती पहिला डॉट, त्यानंतर हा हॉट फटका, या VBPL षटकाला मोठा करणारा फटका आलाय. बघूयात येणाऱ्या 4 चेंडूवरती काय घडतंय. प्रीतम बारी समोर बंटी आपला कस दाखवण्याचा प्रयत्न, यावेळेचा चेंडू टुवर्ड्स दी बॉडी लाईन, फुल टॉस बॉल आणि फुल टॉसचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. वरती 3, 55, 15-32. पण ही इक्वेशन तितपत खरी मानली जाणार नाही जोपर्यंत हे षटक संपत नाहीये. कानमत्र देण्यासाठी विनायक भोईर आलेले आहेत. साईनाथ CC साठी बंटी एक आशेचा किरण आहे. येणाऱ्या उर्वरित 3 चेंडूमध्ये बंटीने जर का पलटवार करून दिला, मच निडेड काय, गरज काय आहे, विकेटची गरज आहे, विकेटची गरज आहे. प्रीतम बारी समोर बंटी पुन्हा एकदा. हो, जडमधला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला घराकडे निघून चला आला, कार्पेट चेंडू अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हातामध्ये चेंडू नाही थांबला. ढूंढते ही रह गए आणि 2 धावा, डाऊन कंप्लीट. वरती 3. प्रीतम बारी पुन्हा एकदा, यावेळेला बंटी समोर यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग, एक धाव येते. अशा धावा VBPLच्या ओव्हर व्यतिरिक्त ओव्हरमध्ये आलं तर काही वाटत नाही, पण ज्या वेळेला तुमच्या षटकामध्ये ऑलरेडी 2 चौकार गेलेत त्यावेळेला जर का अशा काही धावा बनल्या, मला वाटतं या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काही सांडी करतोय का? सांडेने मध्येच असे काही फटके मारले आहेत, त्याने साईनाथ CC जो या सामन्यात जबळ संघ होता तो थोडासा दूर गेलाय. बघूयात काय घडतं नेक्स्ट बॉल वरती. सांडी समोर बंटी, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओ, चढमधला चेंडू बिलकुल चढमध्ये, विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती, पण वेळीच ओळखलं आणि त्यानंतर चेंडूला दिशा दिली आहे.
बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, सिंगल धाव आली आहे. या षटकामध्ये आल्यात 12 धावा, ऍड होतील 6 धावा. 59 वरून 6 ऍड झाल्यानंतर होतात 65 धावा. आणि आता येणारे चेंडू शिल्लक असताना 12 धावांची गरज आहे. 22. जीतेगा वही जिसमें है दम, हम नहीं है किसी से कम. इक्वेशन अगदी बरोबर. म्हणजेच ज्या वेळेला VVPL वर आली त्यावेळेला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न दोन्ही संघाने केला, पण 12-22 ची स्थिती म्हणजे दोन्ही संघ सेफ नाहीयेत. दोन्ही संघ सेफ नाहीयेत. आणि असं असताना बॉलरची कमाल कशी होतीये. प्रीतम बारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, सेट बॅटल सँडी मैदानाच्या आतमध्ये. सँडीला सुद्धा मोठ्या पटलावरती खेळण्याचा अनुभव आहे. मागील 4-5 वर्ष झाली बघा हे व्यासपीठ, आणि व्यासपीठावरती या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आली ते रोहनदादा सावंत, जावेद मंसुरी, आमचे असोसिएशनचे हुकमदाता दिलीप शर्मा, ऋषिदादा देसाई, प्रतिदादा ठाकूर यांना आपण या मंचावरती पाहिलं. ही सारी मंडळी आहे, यांची सर्वात मोठी मेहनत या स्पर्धेच्या मागे लागली आहे. यांची ती संकल्पना आहे, ज्या संकल्पनेमधून हे इतकं मोठं भव्य दिव्य VVPLचं स्वरूप आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. आणि आपल्या सर्वांच्या साथीमुळे या स्पर्धेला आलेले हे घवघवीत यश या स्पर्धेला अजून मोठं करण्याची प्रेरणा देते. 5वं षटक घेऊन अमोल भगत, खार्डीचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती येतोय. गावातून अनेक टीव्ही ऑन आहेत. आपल्याच गावातील खेळाडूला बघण्यासाठी, त्याचा खेळ बघण्यासाठी काय अमोल भगत तारणहार म्हणून काम करेल का? संदीप किणी हा नारंगीचा खेळाडू, त्या अमोल भगत समोर. 12 चेंडू 22 धावांची गरज. पहिला बॉल अमोलचा सँडीसाठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती काय बाहेर निघणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, आणि त्याच्यासाठी बिलकुल तयार होते, पण उसळी अनपेक्षित होती. प्रेडिक्ट नव्हतं केलं की इतका चेंडू वरती येईल, आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल आलाय. जितके येणार डॉट तितका हा सामना होणार हॉट. आणि जेवढी गरमी या मॅचमध्ये आता भरली जाईल तितक्या चुकांना सुद्धा वाव मिळणार आहे. चुकांना वाव मिळणार आहे. आणि त्या चुका कोणाकडून होणार? ज्याच्याकडून होणार त्याच्याकडून सामना पळून जाणार. जो चुकांना सोडणार तो या सामन्यामध्ये विजयी होणार आहे. अमोल भगत चांगली टेम्परामेंट त्याने आतापर्यंत दाखवली आहे, पण सँडीच्या बॅटमधून सुद्धा धावा चांगल्या आलेल्या आहेत. सँडीच्या बॅटमधून धावा आल्यात. पुन्हा एकदा या वेळेला प्रीतम बारी स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पहिला चुकला, दुसरा हुकला ना, बाहर जाना होगा, उसके बाद किरिस का गाना आएगा. वेलकम डीजे. या सब कुछ हो गया, लेकिन विकेट तो लिया ना भाई. विकेट लिया है. अमोल भगतने विकेट घेतली या मॅच मध्ये. परत येण्याचं स्वप्न साईनाथ सीसीला दाखवलंय. साईनाथ सीसीने पहिल्या इनिंग मध्ये केलेला धावा, साईनाथ सीसीने पहिल्या इनिंग मध्ये दाखवलेला बॅटिंगद्वारे परफॉर्मन्स, आणि त्या परफॉर्मन्सद्वारे या मॅचला रंगवत असताना त्याने आपल्या गोलंदाजांना दिलेलं बळ या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याचं आव्हान जिवंत ठेवलंय. विघ्नेश साखलतोडे जो सोडवतो सगळे कोडे, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 आयकॉन मैदानाच्या आत आहेत. ही जमेची बाजू शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोडसाठी. पण अमोल भगतचा आतापर्यंतचा स्पेल, यावेळेला चेंडू जास्तच मागून एक मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यावरती आलेली वाईटची धाव. वाईटच्यावर पण अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धावा येत आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या चेंडूवरती अतिरिक्त एफर्ट टाकावे लागणार आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट.
त्या एफर्ट विना तुम्ही मॅचमध्ये नाही परत येऊ शकत. सद्यस्थिती बघता हा सामना कोणासाठी सोपा आणि कोणासाठी अवघड हे जर विचारलं गेलं तर या प्रश्नाचं उत्तर कोणाला नाही मिळणार, कोणी भाकीत नाही करू शकणार अशी स्थिती आहे. साईनाथ सीसी उच्च मानसिकतेने खेळतीये. पुढील चेंडू या वेळेला काय चेंडू जावेत इनफिल्डच्या डोक्यावरून बाकडं पॉइंट सीमारेषा जवळ 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 आणि पार. प्रयत्न चांगले, प्रयत्नाला 100+ मार्क्स, पण चौकार नाही वाचू शकणार. चौकार तर मिळणार 4 धावा. ए 70 70 धावा धावफलकावरती आहेत. 4.3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडूनी 17 धावांची गरज आहे. 9 म्हणजे हाव हाव कुणाला सुटली आहे. येस विकेटची हाव जरूर आहे. साईनाथ सीसीला गरज सुद्धा आहे, पण 17 आहे. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. हा खतरा कोणासाठी, साईनाथ सीसी की शिवसाई स्पोर्ट्स. शिवसाई स्पोर्ट्स प्रीतम बारी समोर. हो यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला त्यांना अडवलंय. फक्त एकच धाव येते. शेवटच्या षटकासाठी किती धावा हा नवीन प्रश्न उभा राहिलाय. एखादी मॅच जशी जशी पुढे येते ना त्यावेळची इक्वेशन बघता, त्यावेळची स्थिती बघता, विकेट बघता नवीन प्रश्न उभा राहतो की आता यानंतर किती. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा राहाव्या, किती धावा सेफ असतील, कोणाच्या हातामध्ये चेंडू जाणार, अनेक प्रश्न आहेत. शिवसाईसाठी एक चांगली बाब काय तर त्यांचे दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण एक सुवर्ण संधी आहे बॉलर्सना. सुवर्ण संधी काय, ज्या वेळेला दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये असतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कमबॅक करणं आणि त्यांच्या समोर धावांना वाचवणं यापेक्षा चांगलं दृश्य कोणतं असूच शकत नाही याच पटलावरचं. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा अमोल भगत. विघ्नेश साकोतडे जास्त शफल झालेत आणि शफल होत असताना येस इट्स अ वाईड. पंचांनी इशारा दिलाय वाईडचा आणि तिसऱ्या पंचानं आमच्या बिझी केलंय. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या क्रिकेटशी त्यांचं जवळचं नातं आहे आणि अशा पंचांनी मागील 2 दिवस खूप चांगली अंपायरिंग केली आहे. सतीश कुरुप सर यावेळेला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी सांगितलंय येस इट्स अ वाईड. इट्स अ वाईड बॉल. पंचांच्या निर्णयाशी ते सहमत आहेत आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. साईनाथ सीसी विपक्ष शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड दोन्ही संघाचे प्रशंसक मोठ्या आशेने मोठ्या अपेक्षेने या मॅचला बघतायत. अमोल भगत कडून खूप मोठ्या अपेक्षा कर्णधार विनायक भोईर यांना सुद्धा आहेत, संघ मालकांना सुद्धा आहेत. पण अशा वेळेला काय अमोल भगत या मॅचमध्ये पलटवार करून देईल का. क्षेत्ररक्षणाची सजावट स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. वाईड डिश लॉंग ऑन ठेवण्यात आला आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन. गलीमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. बाकडं पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. लेट्स सी काय करतं नेक्स्ट बॉल वरती. ओ या वेळेला बाहेर निघत असताना पुन्हा एकदा वाईड. अजून एक वाईड शबलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी मर्यादा रेषा त्याच्या अजून बाहेर जाणारा हा चेंडू अमोलने या चेंडूला बघा बघा किती दुरून दुरून चेंडू निघून चाललाय आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होते. आता 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. काल असाच काहीसा सामना, पण असा नव्हता, तो वेगळा होता. पण त्या सामन्याने सगळ्यांची झोप उडवलेली होती. 1 विकेट बाकी होता आणि त्यावेळेला 6 चेंडू 8 धावांवरती ती मॅच आली होती. त्या व्यतिरिक्त 12 चेंडू 9 धावांवरती ती मॅच होती. विश्वजित ठाकूरचं ते षटक होतं, ऋतिक उपाध्यायचा तो षटकार होता आणि त्यानंतर फिनिशिंग टच जो मिळाला विकास 0700 विराट नगरला तो लाजवाब होता, शानदार होता. त्या मेमरीज आहेत VBPL 2च्या. यावेळेची काय स्विच हिट ट्रेडमार्क स्ट्रोक बाय विघ्नेश साकलतोडे. जो सोडवतो सगळे कोडे, त्यांनी हे कोडं सोडत असताना चेंडूला पाठवलंय. थर्ड मॅन सीमारेखा पार, षटकार.
थँक्यू टू से 7 चेंडूंनी 8 धावांची गरज आहे. विघ्नेशने ही मॅच थोडी सोपी केली आहे. अमोल भगतने, हितेश होळकर यांच्याकडून विघ्नेशच्या षटकारला 500 रुपये आलेले आहेत. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इस बार नाही चुकेंगे. पण या डॉटने अजून एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आणलाय. 6 मध्ये 8 पडले मोठी गाठ, सोडवणार कोण? सोडावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला या स्पर्धे बाहेर पाहावं लागेल. 6-8 साईनाथ सीसी की शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. जास्त शफल झाले होते, रेषेतून भरकटलेले होते, पायाचं संतुलन बिघडलेलं होतं, धरणीवरती पाय सुद्धा नव्हते म्हटल्यानंतर फटका एक्झिक्यूट होणं सोपं नव्हतं. आणि त्याच वेळेला एस्टनच्या मागे खूप चांगली किपिंग, चेंडूला पकडलं गेलं. शेवटचे 6 चेंडूने 8 धावांची गरज असताना आता कोणाला इंट्रोड्यूस केलं जातंय, कोणाला बोलवलं जातंय, कोणाला आमंत्रित केलं जातंय. ये ऐसा मुकाम है जहां पर हिट होना है. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेने आणि याचा उल्लेख केलेला आहे की बाबा कोणाची लागणार वाट आणि कोणाला परतावी लागणार ती परतीची वाट. परतीच्या वाटेवरती कोण जाणार आणि विजयाच्या दिशेने कोण जाणार. काल एक मॅच पाहिला आपण 6 बॉल 8चा मॅच. अगदी त्या मॅचची पुनरावृत्ती होणार की त्या मॅचच्या अगदी उलट होणार. कारण दोन्ही बाजूला आहे, दोन्ही बाजूला माहिती आहे. कारण ही डू ऑर डाय वाली रेड आहे. दॅट्स अ डू ऑर डाय. प्रत्येकाला काय वाटतं माहिती का, डू ऑर डाय एकच कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली 3 कन्सेप्ट आहेत. डू ऑर डाय इज द ब्रेव कन्सेप्ट, डू बिफोर डाय इज द प्रॅक्टिकल कन्सेप्ट, पण विनिंग कन्सेप्ट आहे नेव्हर डाय अंटिल यू डू. जोपर्यंत जिंकणार नाही ना तोपर्यंत थांबू नका आणि या मॅचला जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. नाही अगदी योग्य उल्लेख आपण केला. आणि त्यामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे. या 6 मध्ये 8, 6च्या 8 मधला आकडा काय 7 आहे. आणि जर का ते 7 केलेत तरी सुपर ओव्हर आहे. मग हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. प्रेक्षकांना तेच पाहिजे का? येस, प्रेक्षकांची अपेक्षा तीच असणार आहे की इथून 7 याव्या आणि सुपर ओव्हर व्हावी. चला प्रेक्षकांना त्यांची डिमांड आहे, पण ती 7 येण्यासाठी काय माहिती का, खेळाडूला खेळाडूंची साथ पाहिजे, एकमेकांची साथ पाहिजे. हम साथ साथ है, त्याच्यापेक्षा हम एक साथ है. इथे मैदानावरती सांगायचं आहे 6 मध्ये 8 करायचे. पहिला बॉल अगदी जमिनी लगत चाललाय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत येतोय. 7 पाहिजे भाई, 7 पाहिजे. बिलकुल आएगी अपनी साथ, बनेगी अपनी बात. 5 मध्ये करायच्यात 7. नाही 7 नाही केलं तर मात कशा देणार. 7 नाही केल्यात, एकमेकाला 7 नाही दिली तर या 8 होणार नाहीत, मात होणार नाहीये. बंटीचा पहिला चेंडू खोलर टप्प्याचा होता, त्याला ऑन साईडला खेळल्यात. एक धाव घेतली गेली आहे. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघा 2 आयकॉन असताना जर का या सामन्याला गमावलं तर याच्यापेक्षा मोठा अपसेट काही नसणार आहे. आणि बंटीला काय 2 आयकॉन असताना जर का या 8 धावा वाचवल्यात तर तुझ्यासारखा हिरो कोण नाही आहे. पण एक बंटी हिरो आहेत ना, बंटी पटेल. आता हे दूसरे हीरो आहेत भाई. एक हीरो हमने देखा है बंटी पटेल को, ये दूसरे बंटी है तो शायद हीरो बन सकते. नाही, हिरो बनण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे. पुढील चेंडू विघ्नेशसाठी बंटीचा. काय या चेंडूवरती येणार, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू चालला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. श्रेयस गुरव चेंडूवरती आला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी. बंटीने चेंडूला घेतला. ओ हो, श्रेयस ने भेजा गेंद को, बंटी ने बजाई घंटी. फलंदाज बाद. पण ही साधी सुधी घंटी नहीं भाई, ये साधी साधी घंटी नहीं बदले. दैट्स अ खतरे की घंटी. ये खतरे की घंटी थी, ये खतरे की घंटी बच चुकी है. 22 धावांचं योगदान घेऊन माघारी परतले प्रीतम बारी. आणि श्रेयस याच गोष्टीसाठी ओळखला तो. एक अपकमिंग यंगस्टर आहेत, बॅटिंग चांगली करतो, गोलंदाजीमध्ये देखील हात आजमावतो, पण फिल्डिंग गेल्या वर्षी बघा ना हीच VPL होती. शेवटचा मॅच बघा, लॉंग ऑफ लेफ्ट टिपलेला तो झेल आपल्याला अजून आठवतोय. गेल्या वर्षीचा श्रेयस गुरवचा कॅच. मॅच रफ अँड टफ आहे. धावा बघूया धापलकावरती. 4 मध्ये 6, 60-40 वाला हा मॅच आहे. नाही, घंटीचा उल्लेख केला आपण, घंटीचा उल्लेख केला. घंटी 2 प्रकारची आहे. अलाराम वाजला तर ती घंटी आपल्याला उठवण्यासाठी असते, पण तीच जर का घंटी तुमची 2-3 वाजता रात्री वाजली तर टेन्शन आहे. अरे कशासाठी कोणाचा फोन आलाय, कशासाठी कोणाचा बोलाय. आता इथं तेच टेन्शन आहे. ही विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4-6ची मॅच आहे आणि 4-6च्या मॅच मध्ये ती रंगत आता वाढणार आहे. बंटी या वेळेला विघ्नेश समोर डाऊन दी ग्राउंड. येस, मॅच फिनिश. मॅचवर जीवदानी स्पोर्ट्स, शिवसाई स्पोर्ट्स, जीवदानी रोड या संघाने जिंकलाय सामना.
आणि पराभवाच्या छायेत जावं लागतंय साईनाथ सीसी संघाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश अँड व्हॉट अ गेम. एटी 87 धावांचा पाठलाग विचारही केला नव्हता आणि तो 87 धावांचा पाठलाग झालाय. साईनाथ सीसी या संघाच्या अगेन्स्ट शिवसाई स्पोर्ट्स या संघानं बाजी मारली आहे. व्हॉट अ फिनिश. आयकॉनचा आयकॉनिक खेळ बघा, किती सुंदर नजाकतीनं भरला फटका समोरच्या दिशेनं लगावला विघ्नेश साखल तोडेनं आणि मॅच फिनिश केलंय. हार्ड लक टीम साईनाथ सीसी. आपण खूप चांगला खेळ दाखवलात. सर्वांना इतका मोठा आनंद बॅटिंगद्वारे दिलात आणि या चुरशीद्वारे दिलात, तो खरोखर कौतुकास्पद आहे. आणि एक मनामध्ये आहे बाबा, बँड बॅजा घेऊन येतोय तोच जिंकतोय. काली तेच पाहिलं होतं, तो बँड बाजा घेऊन येतोय ना, म्हणजे आता उद्यापासून बाकीचे बँड बुक होतील, बाकीचे टीम त्याला बुक करतील. नाही, आणि हा बँड बाजा म्हटल्यानंतर हा लकी कॅरेक्टर आहे असं म्हणावं लागेल या स्पर्धेमधला. चला जाऊयात आपण सामनावीराच्या किताबाकडे. बीच क्यूरेटर अपने रामजी भाई, आप कहाँ भी हो, आप आइए. रामजी भाई, आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे बरेचशी मुले असतील. एक संघ क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत, एक फक्त क्वालिफायच्या बाहेर पडला, पण त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. हॅलो, आदरणीय